लाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं मोठं योगदान, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। तर त्यांचं साहित्य 27 भाषांमध्ये अनुवादित असल्याची ही माहिती। भिवंडीत इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांनी केली दुर्घटनास्थळाची पाहणी। भिवंडी इमारत दुर्घटनेची चौकशी करा, संबंधित प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करत दोषींवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना आदेश। विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं, सर्वच प्रमुख नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला। मराठवाड्यातही मुसळधार पाऊस, हिंगोलीमधल्या कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला। मंत्रालयाची कॅन्टीन 98% स्वच्छ कसं? उच्च न्यायालयाचा एफडीएला संतप्त सवाल, मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कानउघडणी। मुंबईतल्या घाटकोपरमधील पालिकेच्या शाळेतील मध्यान्ह भोजनामध्ये निघाले काचेचे तुकडे, नजर चुकीमुळे प्रकार घडल्याची सारवासारव। उद्धव ठाकरेंचा अभिजित दिपके यांना फोन, दिपकेंच्या कुटुंबियांशी साधला संवाद, आंदोलनाच्या यशाबद्दल दिल्या शुभेच्छा। कोल्हापुरात गर्भपाताच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश, 400 पेक्षा जास्त गर्भपाताचा संशय, प्रत्येक प्रकरणासाठी घेत होते 20,000चं कमिशन। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भुजबळ आक्रमक, इतकं बेकार नाशिक कधीच नव्हतं, नाशिकचं नाव खराब केलं जातंय असं म्हणत भुजबळांची तीव्र नाराजी। नाशिकच्या खड्ड्यांच्या प्रश्नावर महाजनांनी लक्ष दिलं पाहिजे, कुंभमेळा आमच्या मुळावर येता कामा नये, आमची माणसं मरता कामा नये, भुजबळांची सरकारवर जोरदार टीका। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। भिवंडीमध्ये एक दुर्घटना घडलेली आहे। रात्री धोकादायक अशी 4 मजली इमारत कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर नारपोली गंगाराम वाडीमधील कोहिनूर इमारत कोसळली आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। अग्निशमन दल, टीडीआर, एफएनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू आहे। ही इमारत महापालिकेनं धोकादायक घोषित केली होती। इमारत झुकत असल्यानं महानगरपालिकेनं इमारत ही निर्मनुष्य केलेली होती। काही जण साहित्य घेण्यासाठी आल्यानं इमारतीत ते अडकले। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। आता जेव्हा पूर्ण मॅन्युअली आणि हे सर्च केल्यानंतर लक्षात आलं की आता जीवितमध्ये व्यक्ती असण्याची शक्यता कमी आहे, तर तेव्हा JCB आणि मशीनच्याद्वारे सध्या मलबा काढण्यात येतो आहे। सध्यापर्यंत 9 मृतदेह आढळलेले आहेत आणि 7 जणांची ओळख पटली आहे। उरलेला जो मलबा आहे तो काढल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला कॅज्युअलिटी किती आहे तो अंदाज आपल्याला येईल। ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, तो या ठिकाणी करत होता। परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली। पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरीसुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी जर केली जाईल, खरं रिपेअर करण्याच्या, दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतले नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। तो सगळं पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं आणि त्यातच
काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे. जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे. त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे NDRFच्या निकषानुसार 4 लाख रुपये 5 लाख रुपये ते या ठिकाणी जाहीर केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती जाहीर केलेली आहे. त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे जी रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल. तर भिवंडी इमारत दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेली आहे. भिवंडी इमारत दुर्घटनेची चौकशी करून या प्रकरणामधील दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी भिवंडी पालिका आयुक्तांना हे आदेश दिलेले आहेत. याशिवाय त्यांनी थोड्याच वेळापूर्वी यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि भिवंडी इमारत दुर्घटनेची चौकशी करा असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. भिवंडीमध्ये ही मोठी दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये 9 जणांचा जीव गेलेला आहे. काही जण अडकल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामधून हळहळ व्यक्त केली जात असतानाच आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेची दखल घेतली आहे आणि चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रियाही आली होती. तिथे बचाव कार्य अजूनही सुरू आहे. तिकडची दृश्य आपण बघू शकतो. जुनी इमारत होती आणि ती धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं अशी माहिती होती. मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. हे लोक तिथं आपलं साहित्य घेण्यासाठी गेले होते अशी माहिती समोर आलेली आहे. ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रती आमच्या संवेदना आहेत. काही लोक जखमी आहेत जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे. दरम्यान या भिवंडी इमारत दुर्घटनेतील जखमींवर इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यामधील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचंही कळतंय. इमारत दुर्घटनेमध्ये तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामध्ये असलेल्या या एकंदरीत प्रकरणामध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या दोघा जणांनी पहिल्या मजल्यावर उडी मारून आपला प्राण वाचवला. तर त्यांच्यासोबत अजून एक महिलाही या दुर्घटनेमध्ये जखमी झालेली आहे. अशा वेळी त्यांच्यावर तिघांवरही स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणी उपचार घेत असताना नेमकी तिथे कशा पद्धतीने त्यांचे उपचार सुरू आहेत याबाबत आपण संवाद साधणार आहोत. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पंधारे मॅडम यांच्याशी. मॅडम काय सांगाल या पेशंटची परिस्थिती काय कशी आहे? आपल्याकडे एकूण 3 रुग्ण ऍडमिट झाले. अभय यादव 26 वर्षाचा मुलगा, दीपक यादव 25 वर्षाचे युवक आणि संगीता प्रजापती 36 वर्षाचे. या तिघांची प्रकृती आता स्टेबल आहे. त्यापैकी अभय आणि दीपक यादव यांचा दोघांच्याही पायाला फ्रॅक्चर झालेला असून त्याच्यावरती आपण प्लास्टर ऑफ पॅरिस लावून POP कास्ट लावून उपचार केलेले आहेत. तसंच त्यांना नेसेसरी असणारे IV फ्लुइड्स, अँटीबायोटिक सगळं चालू आहे. आणि त्याच्या संगीता आहेत महिला, त्यांना मायनर इंजुरीज आहेत ऑपरेशन, त्याच्यावरती पण आपले उपचार चालू आहेत. तिघांची प्रकृती स्थिर आहे. एकंदरीत त्यांना डिस्चार्ज वगैरे कधी मिळेल किंवा काय? डिस्चार्ज आपण उद्यापर्यंत सकाळपर्यंत देऊ शकतो. त्यांनी कोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे? त्यानंतर आता सध्या स्थितीमध्ये ते थोडेसे घाबरलेले आहेत आणि प्लस पायाला फ्रॅक्चरही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आज दिवसभर थोडासा आराम करावा, शक्यतो चालू नये. आणि एक 8 ते 15 दिवस तरी त्यांनी त्यांच्या पायाची काळजी घेतली पाहिजे, पाण्यापासून पण आणि मार लागण्यापासून. नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी. आणि या भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये अभय कुमार आणि दीपक कुमार यादव या 2 तरुणांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारत आपला जीव वाचवलेला आहे. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर बनलेली होती, इमारत ढासळत होती आणि त्याच वेळेला पहिल्या मजल्यावरून या 2 तरुणांनी उडी मारली आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला, पण त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सर बिल्डिंग में 2-3 दिन से रिपेयरिंग का काम चल रहा था, तो ऐसा रिपेयरिंग का काम चल रहा था, हम लोग को मालूम नहीं था कि बिल्डिंग गिरने वाला है. हम लोग शाम को ड्यूटी से आए, खाना वाना बनाए खाए, फिर हम लोग बिल्डिंग सोचा कि आज खाली कर देते हैं, फिर सही हो जाएगा तो वापस आएंगे. उसी दौरान गिरने की आवाज़ सुनाई दी और हम लोग को जिस रास्ते से निकलने का था उसी रास्ते के किनारे का बिल्डिंग गिरा.
तो हम लोग को सब लोग बिल्डिंग के अंदर ही थे, सब लोग इधर उधर भागने लगे, जिधर से निकलने का रास्ता था उधर बंद हो गया, तो कोई किधर किधर से कूद के भागा और हम लोग भी कूद के भागा, उसी दौरान पैर में फ्रैक्चर आया। सर हमारे बिल्डिंग में चल रहा था रिपेयरिंग का काम, तो हम लोग खाना वाना खा के अभी जा रहे तो बिल्डिंग खाली करने के लिए, क्योंकि वो रिपेयर का काम चल रहा था। लेकिन इतने में वो बिल्डिंग के गिरने की आवाज़ आई, गिरने की आवाज़ आई तब तक हमारे बिल्डिंग में पूरा अफरा तफरी मच गया। इसमें जब हम लोग रूम से बाहर निकले तो देखे कि पूरा गैलरी भरा हुआ है, सब फर्स्ट फ्लोर से लेकर लास्ट फ्लोर तक सब लोग इकट्ठा हो गए हैं।